जागर स्त्रीशक्तीचा, जागर महिला सन्मानाचा, जागर नवदुर्गांचा, जागर तुमचा आमचा नव्या प्रेरणेचा. खास नवरात्रीनिमित्त कर्तृत्ववान महिलांसाठी आम्ही घेऊन येत आहोत आगळे वेगळे विचारांचे व्यासपीठ. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक या विषयावर खास आपल्यासोबत बातचीत. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज नवदुर्गा जागर महिला कर्तृत्वाचा या विशेष सदरासाठी आपण मुलाखत घेणार आहोत सौ सोनिया श्रीवास्तव सिक्शी यांची. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं आमच्या सदरात विशेष सदरात आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. आपल्या बालपणाविषयी आपण आपल्या बालपणापासून आपण सुरुवात करू. तर तुमच्या बालपणाविषयी आम्हाला काही विशेष आठवणी तुम्ही सांगू शकता? हो, नक्कीच. या चर्चासत्राबद्दल मला इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बालपण हे आयुष्याचं आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला एक खूप इनोसंट पार्ट असतो जो कोणी कधीही विसरू शकत नाही. त्यात बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला पुढं आपण लाईफमध्ये काय करणार आहोत ते अगोदरच एक थोडीशी सूचना देऊन जातात. मराठीत म्हण आहे ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. हे फक्त दुसऱ्यांना नाही तर आपल्याला स्वतःला पण कुठे ना कुठेतरी वाटत असतं की आपण ज्या डायरेक्शनमध्ये ग्रो होत आहोत त्यातल्या कोणत्या गोष्टी आपल्याला इंटरेस्ट क्रिएट करतायत आणि कोणत्या करत नाही आहेत. आणि त्याच प्रकारचा माझा पण बालपणाचे बरेच असे काय म्हणलं असे बालपणीचे असे एपिसोड्स आहेत. आय कॅन से लाईक मला प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये खूप इंटरेस्ट होता. माझं सगळं शालेय शिक्षणामध्ये पण मी प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये खूप आवड घेत होते. त्याचबरोबर आपल्या सोशल वर्कमध्ये पण ज्या प्रॅक्टिकल गोष्टी असायच्या, जे सोशल वर्क प्रोजेक्ट असायचे त्यात पण मी खूप ॲक्टिव्ह असायचे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं माझा इंटरेस्ट सोशल वर्ककडे पण वळाला आणि मला लोकांसोबत इंटरॅक्ट करणं, नवीन लोकांना भेटणं हे नेहमीच खूप छान वाटायचं, कारण आपण खूप नवीन गोष्टी त्यांच्याकडून शिकतो. आणि यास मला बालपणापासूनच नवीन माणसासोबत बोलायची आवड होती. मला कधीही कुठं कोणाशी भीती वाटली नाही की आपण कसं त्यांच्याशी बोलावं. आणि तो फायदा मला आज माझ्या करिअरमध्ये होत आहे, कारण मी एक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे ज्यात मी खूप नवीन नवीन लोकांना भेटते आणि एक कन्सल्टन्सी सर्व्हिस देते. त्यात मला हे खूप छान वाटतं की मी त्यांच्यासोबत खूप लवकर सुरळीत आपलं ज्या पण सर्व्हिस आहे ते कम्युनिकेट करू शकते आणि खूप बेस्ट देऊ शकते. आपलं उत्तर अगदी अमेझिंग होतं मॅम. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण आपलं कुठे झालेलं आहे? ओके. माझं खूप व्हरायटी ऑफ एज्युकेशन जर्नी राहिली आहे. माझं शालेय शिक्षण मराठी मीडियममधून झालं आहे. मी बेसिकली बिडकीन मी एका गावातून बिलॉंग करते. औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन हा गाव आहे, पैठण तालुक्यात. तिथे माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं आहे. आणि बीड भूमीसोबत माझं एक वेगळंच नातं आहे. ही माझी जन्मभूमी पण आहे. इथे 1 वर्ष माझं माध्यमिक शिक्षण पण झालेलं आहे. आणि आज मी करिअरसाठी सुद्धा बीडमध्येच आहे. पण येस, 10th पर्यंत 10वीपर्यंत माझं शालेय शिक्षण बिडकीनमध्ये झालं. आणि त्यानंतर मग मी पुण्याला काही वर्ष शिक्षण घेतलं, त्यानंतर औरंगाबादला घेतलं. आणि नाव डेज आता जग काय खूप छोटं झालं आहे इंटरनेटच्या माध्यमातून. माझं अजूनसुद्धा वेगवेगळ्या गोष्टीचं शिक्षण हे ऑनलाईन चालूच आहे. तर मॅडम, आम्हाला तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल काही सांगाल आणि ते कुठल्या क्षेत्रात काम करतात? दिस इज रिअली इंटरेस्टिंग क्वेश्चन. प्रत्येक लेडी ज्या क्षेत्रात काम करते तर सगळ्यांना असं वाटतं की त्याच क्षेत्रातील माणसासोबत ती लग्न करू इच्छिते. पण माझ्या केसमध्ये असं नाही आहे. मला नेहमीच बिझनेसमॅन आणि बिझनेस क्षेत्रात खूप इंटरेस्ट राहिला आहे, कारण माझे वडीलसुद्धा एक बिझनेसमॅन होते. आणि आय ऑलवेज वॉन्टेड टू बिकम अ बिझनेसमॅन. ठीक आहे, मी बिझनेसमॅन आज आहे नाही आहे ते तर फ्युचर डिसाईड करेल, पण नाव आय एम हेल्पिंग टू द एक्झिस्टिंग बिझनेस. अँड माय हजबंड इज वर्किंग इन प्रिंटिंग ऑफसेट. त्यांचं एक प्रिंटिंग ऑफसेट आहे. ही इज ऑल्सो मेकिंग हिज करिअर पाथ इन अ प्रिंटिंग ऑफसेट सेक्टर. त्यांनी त्यांच्या वडिलांचा बिझनेस जॉईन केलेला आहे. आणि येस, वी आर हेल्पिंग टू ईच अदर, जेणेकरून मी माझ्या क्षेत्रात आणि ते त्यांच्या क्षेत्रात चांगले ग्रो करते. अगदी छान. मॅडम, आम्ही ऐकलं आहे की तुमची फॅमिली जॉईंट फॅमिली आहे. आपल्या फॅमिलीबद्दल तुम्ही आम्हाला काही सांगू शकाल? येस, वाय नॉट. फॅमिली इज ऑलवेज अ स्ट्रेंथ ऑफ एव्हरीवन. आणि आपण खूप लकी आहोत की भारतभूमीत आपण एका पारंपरिक आणि जॉईंट कुटुंबात वाढतो, जेणेकरून आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण असं म्हणतो ना की तुम्ही ज्या वातावरणात राहतात आणि ज्या लोकांच्या सहवासात राहतात तसे तुम्ही म्हणतात.
तर जॉईंट फॅमिली ही खूप छान त्याचा एक प्रकार आपण म्हणू शकतो, ज्यात आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. बाहेरच्या लोकांबद्दल आपण हे कन्फर्म सांगू शकत नाही की तुम्ही चांगल्या गोष्टी शिकू शकतात की नाही शकत, पण प्रत्येक कुटुंब आपल्या घरातील व्यक्ती हा उत्तम व्यक्ती झाला पाहिजे याकडे फोकस करत असतो. अँड आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला माझं माहेर पण तसंच भेटलं आणि आज मला माझं सासर पण तसंच भेटलं आहे. कारण माझ्या करिअरमध्ये आज मी जिथे पण आहे त्यात खूप मोठा हात आणि खूप मोठा सपोर्ट मला या दोन्ही फॅमिलीचा लाभलेला आहे. आणि स्पेशली त्यात आपले आई वडील, आपले सासरचे लोक आणि मोस्ट म्हणजे आपला जोडीदार. अँड आय एम व्हेरी ब्लेस्ड टू हॅव दिस पीपल इन माय लाईफ. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला आपण हा इंटरव्ह्यू घेत आहोत, तर मला एक प्रश्न आहे की तुमचं कुठल्या देवी देवतावर जास्त भक्ती आहे? ओके, दिस इज रिअली अ नाईस क्वेश्चन. आजच्या पिढीला खूपदा असं होतं की आस्तिक किंवा नास्तिक या दोन कॅटेगरीमधून एका कॅटेगरीला ते प्रेफर करतात आणि सगळ्यांनाच माहिती आहे की ठीक आहे, सगळेजण ॲक्सेप्ट करतात की कोणती तरी एक अशी शक्ती आहे जी आपल्याला हे सगळं जग चालवते. पण त्यात भारतीय परंपरेनुसार देवपूजा, आध्यात्मिक ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं प्रत्येकजण आज करत नाही, पण ते केलं पाहिजे. अँड आय डू दॅट. मी खूप सारी आध्यात्मिक पुस्तकं वाचते. रिसेंटली आय हॅव रेड शिव महापुराण. त्यात मला बऱ्याच जीवन कसं जगावं आणि कसं चांगल्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्याचं नेतृत्व करावं ह्या गोष्टी समजल्या. आणि हो, मला गणपती, बुद्धीचे देवता गणपती, पार्वती माता आणि शिवजी यावर खूप जास्त विश्वास आहे. आणि मला असं वाटतं की आज माझ्याकडे जे पण आहे आणि भविष्यात जे पण चांगलं होईल ते फक्त आणि फक्त त्या श्रद्धेमुळेच होईल. अगदी बरोबर आहे. आजच्या पिढीला तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. आता मॅडमच्या पर्सनल आयुष्याबद्दल तर आपण भरपूर जाणून घेतलं. आता त्यांच्या प्रोफेशनल लाईफकडे वळू. आम्हाला एक प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा ऑफिस सांभाळता आणि तुमचं घर पण सांभाळता, तर यात तुम्हाला कुठले अडथळे येतात? दिस इज रिअली अ डिफिकल्ट टास्क. पण काय असतं, तुम्हाला जर आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं ना, तर काहीतरी मेहनत घ्यावीच लागते आणि काहीतरी गोष्टी मागं सोडाव्याच लागतात. चांगल्या गोष्टींसाठी थोडंफार सॅक्रिफाईस आणि त्याग हा आवश्यक असतो. जर तुम्ही तुमचा वेळ प्रॉपर तरीकेनं आणि व्यवस्थितरित्या जर प्लॅन केलं, it is said that if you have a good plan, your plan will succeed soon. It is really a good question and actually हे सगळं समजणं खूप गरजेचं आहे. कारण आजच्या पिढीला वेळेची मॅनेजमेंट आणि पर्सनल लाईफ विथ अ करिअर लाईफ बॅलन्स करून जगणं खूप आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा लोक एकतर पर्सनल लाईफलाच प्राधान्य देतात, नाहीतर मग फक्त करिअरला देतात आणि फॅमिलीपासून वंचित राहतात. पण आपण जर कोणत्या यशाच्या शिखरावर पोहोचलो ना, तर तो आनंद शेअर करण्यासाठी आपल्यासोबत आपलं कुटुंब असणं, आपले लोक असणं खूप गरजेचं असतं. आणि त्यासाठी वेळेचा सदुपयोग करून आपले घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि आपल्या करिअरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज हँडल करणं खूप आवश्यक आहे. ॲज अ वुमन, गॉड हॅज गिफ्टेड अस अ स्पेशल क्वालिटी की तुम्ही तुमचं परिवार, कुटुंब ज्याला म्हणतो आपण ते आणि करिअर हे खूप व्यवस्थित सांभाळू शकतो. हो, त्यात थोडीशी तर धावपळ होतेच आणि ती साहजिक आहे. त्यामधूनच आपण स्ट्रॉंग होतो आणि येणाऱ्या पिढीला आपण आपल्या चांगल्या गोष्टी शिकवू शकतो. येस, मला पण आज खूप स्ट्रगलिंग पिरियड वाटतो कधी कधी, पण कधी कधी असं वाटतं की ठीक आहे, तुम्हाला करिअर हे स्वतःसाठी असतं आणि आपण जे कुटुंबासाठी करतो ना, आपण एक जण सगळ्या कुटुंबासाठी करतो, पण कुटुंबात जर 4 व्यक्ती असल्या ना, तर 4 व्यक्ती आपल्यासाठी थोडं थोडं काहीतरी करतात आणि दिस इज अ सिनर्जी बेनिफिट ॲक्च्युली. त्यामुळे तुम्ही स्वतः पण ग्रो होतात आणि सोबत एका परिवाराला ग्रो करतात. आणि ते म्हणतात ना की सामाजिक कार्य हे स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून सुरू होतं. जर तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या तर तुम्ही नक्कीच एक सोशल वर्क केल्यासारखं होतं. अगदी बरोबर आहे मॅम. तुम्हाला ऑल द बेस्ट आमच्याकडनं दोन्ही हँडल करण्यासाठी. समाजात जे आज स्त्रीभ्रूण हत्या चालली आहे यावर आपलं काय मत आहे? ॲज पर माय ओपिनियन दिस इज रिअली अ मिक्स्ड क्वेश्चन ॲक्च्युली. अगोदरच्या काळात असं होतं की मुलगी ही एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा लायबिलिटी आहे. तिला आपण कितीही शिकवलं किंवा कितीही तिच्यावर खर्च केलं तर ती दुसऱ्या घरात जाणार आहे. तर त्या लायबिलिटीपासून स्वतःला वाचवण्यासाठी लोक ही स्त्रीभ्रूण हत्याकडे वळत होते.
आणि बऱ्याचदा नाही, ॲक्च्युली आत्तापर्यंत सुद्धा हाच एक मनस्थिती चालू आहे की मुलगाच वंश पुढे सरकवतो. पण दिस इज रिअली रॉंग. ॲक्च्युली तुम्ही जर मुलगा असो की मुलगी असो, त्याला जर त्याचं पालन पोषण, त्याचं जे संस्कार आहेत ते जर सारखे दिलेत ना, तर उद्याच्याला तुमच्या वृद्धापणासाठी जो सहारा असतो तो फक्त मुलगाच होईल गरजेचं नाही, मुलीसुद्धा सांभाळू शकतात. तर आत्ता जी स्त्री भ्रूण हत्या चालू आहे, माझं तरी असं म्हणजे ऑब्झर्वेशन आहे की इट हॅज बीन रेड्यूस अ लिटिल बिट, पण तरीही ज्या भागात साक्षरता नाही आहे किंवा ज्या भागात अजूनसुद्धा अवेअरनेस नाही आहे, त्या भागात सध्या ह्या गोष्टी चालू आहेत. सरकार तर त्यासाठी वेगवेगळ्या काय म्हणतात अवेअरनेस प्रोग्राम करत आहेत अँड दिस इज रिअली अ गुड थिंग. बट मला असं वाटतं की बिईंग अ सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी, आपण स्वतः पण या गोष्टी आपल्या परिचयातील लोकांसाठी त्या पटवल्या पाहिजे, येणाऱ्या पिढीला त्या गोष्टी शिकवल्या पाहिजे की मुलगा असो की मुलगी, तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकतात आणि खूप छान पद्धतीने करू शकतात. ही जर मेंटॅलिटी एकदा डेव्हलप झाली ना, इट विल टेक अ टाईम, पण एकदा ही जर डेव्हलप झाली ना, तर स्त्री भ्रूण हत्यासाठी काही वेगळा प्रोग्राम करायची गरजच पडणार नाही, कारण लोकांची मानसिकताही चेंज होईल. अगदी बरोबर आहे. नक्कीच आम्ही तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवू. थँक्यू. बालविवाहाविषयी आपलं काय मत आहे आणि सरकारने यावर काही कदम उठवले पाहिजेत, तर त्याच्यावर तुम्हाला काही बोलायचं आहे? बालविवाह ही पण एक अगेन वी कॅन से देर इज एव्हरी कॉइन हॅज अ टू साईड. बालविवाह ही एक अशी पद्धत होती की ठीक आहे, अगोदरच्या काळामध्ये साक्षरतेसाठी एज्युकेशनचा एवढा अवेअरनेस नव्हता, तर पुढं या पर्टिक्युलर मुलाचं किंवा मुलीचं भविष्य काय, तर लग्न ही खूप मोठी आयुष्यातील काय म्हणतात एक रिस्पॉन्सिबिलिटी किंवा एक असं धार्मिक कर्तव्य होतं की ते सगळ्यांना करावंच लागायचं, फॅमिली म्हणून सुद्धा आणि एक जोडीदार म्हणून सुद्धा. तर अगोदरच्या काळात तर ती स्थिती होती, पण आजच्या तारखेमध्ये लोक शिक्षणाकडे त्यांचा अवेअरनेस होतोय, तर ती पद्धत चेंज होते आहे. आज पण वेगवेगळ्या गावामध्ये जिथे साक्षरता नाही आहे, अजूनसुद्धा शिक्षणासाठी एवढं अवेअरनेस नाही आहे, ते लोक अजूनसुद्धा बालविवाहासाठी प्रमोट करतात, म्हणजे बालविवाह करून घेतात पण लोकांना डिस्क्लोज करत नाही. त्यासाठी सरकारने खूप सारे प्रोग्राम्स कंडक्ट केले आहेत, खूप साऱ्या पनिशमेंट्ससुद्धा आणि खूप सारे व्हॉट वी कॅन से फाईन्स अँड पेनल्टीज आर ऑल्सो देअर फॉर दॅट. बट मला असं वाटतं की एकदा तुमचा शिक्षणात इंटरेस्ट घडला ना, तर तुम्हाला स्वतःला कळतं की कोणत्या गोष्टी चांगल्या आहे आणि कोणत्या गोष्टी कोणत्या वेळेला आवश्यक आहे. येस, देर इज अन इंटरनेट अँड टेलिव्हिजन इज हेल्पिंग फॉर दॅट, कारण ह्या माध्यमातून आपण खूप लवकर लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि बालविवाह हे थांबलं पाहिजे. याचा असा अर्थ नाही की तुम्ही 18 वर्ष नाही तर मग 28 आणि 38व्या वर्षी लग्न करावं. देर इज अ पर्टिक्युलर एज क्रायटेरिया वेन यू शुड गेट अ मॅरिड. त्यामध्ये काय होतं की तुम्हाला तुमचं येणारं भविष्य कसं प्लॅन करायचं आहे ते करायला सुद्धा हेल्प होते आणि आपलं एक देश आणि ही जी तरुण पिढी आहे एका व्यवस्थित दिशेत वळू शकेल. नक्कीच बरोबर आहे. आज आपण बघतोय की समाजात महिला अत्याचाराची संख्या खूप जास्त वाढत आहे. प्रत्येक दुसऱ्या दिवशी आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो किंवा टी व्हीमध्ये बघतो की आज इथली महिलांना मारून टाकलं गेलं किंवा आज कुठे अत्याचार होत आहेत, अहिंसा होत आहे महिलांसोबत. त्यावर आपले काय विचार आहेत? त्यावर काही आपलं विशेष बोलणं होऊ शकतं आमच्यासोबत? या शुअर, दिस इज रिअली अ सेन्सिटिव्ह टॉपिक. महिला अत्याचारावर मी असं नाही म्हणत की फक्त पुरुषच रिस्पॉन्सिबल आहे. कुठे ना कुठे एक अशी सामाजिक घडण किंवा एक समाजाचा एक असा भाग आणि अशी मेंटॅलिटी पण रिस्पॉन्सिबल आहे ज्याच्यावर हे महिला अत्याचार वाढत चाललं आहे. आणि काही प्रमाणात आणि अल्प प्रमाणात असं पण म्हणू शकतो की महिलांचं स्वतःचं बिहेवियरसुद्धा त्यावर रिस्पॉन्सिबल आहे. पहिली गोष्ट म्हणजे लेट अस अंडरस्टँड दिस स्टेप बाय स्टेप. फर्स्ट इज, जर तुम्ही एज्युकेशन इंडस्ट्रीला जर खरंच व्यवस्थितरित्या, आज आपण बघतोय की समाजात महिलांवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत आहेत. वेगवेगळ्या फील्डच्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार सोसावे लागत आहेत. तर यावर हे महिला अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे यावर आपलं विशेष मत? महिला अत्याचार हा खूप वर्षानुवर्षापासून चालत आलेला टॉपिक आहे. आज कितीही महिला शिकल्या आणि कितीही करिअर क्षेत्रामध्ये एक चांगल्या पदावर असल्या तर त्यांना कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात किंवा कोणत्या ना कोणत्या वेळेवर एक
थोड्या प्रमाणावर म्हणा किंवा मोठ्या प्रमाणावर म्हणा अत्याचार हा सहनच करावा लागत आहे. आणि वर्षापासून हा प्रकार चालत आलेला आहे. आणि आज महिला कितीही पुढे प्रगती करत असल्या तरी त्यांना कोणत्या ना कोणत्या लाईफच्या भागात हा एक अत्याचार सहन करावा लागतो. मग ती 5 वर्षाची मुलगी असो, 5 महिन्याचं बाळ असो की 50 वर्षाची महिला असो. दिस इज रिअली रेडिक्युलस ॲक्च्युली. काय होतं की लोक आपली नैतिकता विसरतात. आणि मला असं वाटतं ना की जसं एखादा रोग नाही व्हावं म्हणून जशी प्रतिबंधात्मक लस दिली जाते ना, तसं प्रत्येक एज क्रायटेरियाला समाजाने सरकारने एक अवेअरनेस प्रोग्राम ठेवला पाहिजे फॉर सेल्फ डिफेन्स. कारण अन्याय होणं आणि अन्याय सहन करणं यात खूप फरक असतो. अन्याय होणं हे थांबवू शकतो आपण, पण जर कोणी अन्याय सहनच करत असेल तर मग त्याला आपण कोणीही काही करू शकत नाही. जर तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक महिलाला तेवढं स्ट्रॉंग केलं की ते त्यांच्या डिफेन्ससाठी लढू शकतात, बोलू शकतात, नाही म्हणू शकतात किंवा ज्या गोष्टी आवडत नाही त्याबद्दल आवाज उठवू शकतात, मग समोरच्या व्यक्तीची तेवढी हिंमतच होत नाही की तुमच्यावर अत्याचार होईल. आणि मला असं वाटतं की सरकारसोबत प्रत्येक महिलेचं स्वतःचं कर्तव्य आहे स्वतःसाठी की हे अत्याचार त्यांच्यासोबत झाला नाही पाहिजे. आज आपण बघतोय की महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आपल्याला काय वाटतं की शेतकरी आत्महत्या करण्यामागचं कारण काय आणि यावर सरकारनं कुठल्या उपाययोजना आणल्या पाहिजे? शेतकरी म्हटल्यानंतर आपल्याला एक लक्षात येते की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि त्यात शेतकरी म्हणजे त्याचा राजा होतो. आणि जर या एक खूप इम्पॉर्टंट क्षेत्रावरच जर आपण लक्ष नाही दिलं तर खूप लवकर ही जी साखळी आहे ती विस्कळीत होईल. आज शेतकऱ्याच्या आत्महत्येमागचं जर कारण बघितलं तर भरपूर आहे. काही शेतकऱ्यांचं व्यसन, तर कोणाची फायनान्शियल प्रॉब्लेम, तर कोणाचं शेतीचा माल आज व्यवस्थित रेट न मिळाल्यामुळं पण ते मानसिक तणावाखाली आत्महत्या करतात. त्यासाठी गव्हर्नमेंट तर फायनान्शियली हेल्प करू शकते. आणि ॲज पर ॲज माय ओपिनियन कन्सर्न जसं वेगवेगळ्या बिझनेसमॅनसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध केले आहेत की तुम्ही ऑल ओव्हर ॲक्च्युली इंटरनॅशनल लेवलवर कसं तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि आपलं माल विकू शकता, तसं शेतकऱ्यांसाठी पण संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. त्या शेतकरी बिचारा वर्षभर राबतो आणि त्याबद्दल जर त्याला व्यवस्थित फॅसिलिटीज नाही भेटल्या तर त्याचं नुकसान होणं तर ऑब्व्हियस आहे. कारण आज तुम्ही 4थी पास पॉलिटिशियनला सुद्धा वेगवेगळे परक्विजिट देतात, वेगवेगळ्या फॅसिलिटी देतात. तर आज जर 12 महिने 24 तास राबणाऱ्या शेतकऱ्याला जर तुम्ही यातनं काही सवलती नाही दिल्या तर मग हा देश कुठपर्यंत कृषीप्रधान राहणार आहे? कधी ना कधी तरी याचा अंत होणारच आहे. यासाठी सरकारची पण जबाबदारी आहे की शेतकऱ्यांसाठी विशेष सवलती द्यायला पाहिजे. कारण आज फक्त अन्न, वस्त्र, निवारे हा 3 गोष्टी गरजा नसून तर एज्युकेशन आणि हेल्थ हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. वाढत्या महागाईसोबत शेतकऱ्यांना सुद्धा एक व्यवस्थित दर भेटला पाहिजे. आणि देअर शुड बी अ कॉमन रेट पोर्टल जिथे प्रत्येक शेतकऱ्यासाठी सेम रेट असेल. ॲज पर डिपेंड विथ देअर क्वालिटी अँड ऑल, ते तर खूप पुढच्या गोष्टी आहेत. पण जर ह्या गोष्टी काही प्रमाणावर जर सॉर्ट झाल्या तर मला वाटतं की नक्कीच आत्महत्येचे प्रमाण कमी होईल. आणि राहिल्या गोष्टी व्यसन आणि बाकीच्या तर ह्या पण एकदा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो पैसा. कारण पैसा बोलतो. जर हा प्रॉब्लेम सॉर्ट झाला तर बाकीच्या प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतील. आज आपण बघतोय की समाजात व्यसन करण्याचं प्रमाण छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत खूप वाढत चाललेलं आहे. यावर सरकारने काय पाऊल उचललं पाहिजे, यावर आपलं मत काय? व्यसन म्हटलं की माझ्या डोक्यात एकच कल्पना येते, ते आहे वेस्टर्न कल्चर अट्रॅक्शन. कारण आज लहान मुलांमध्ये वाढतं व्यसनाचा प्रकार म्हणजे फक्त वेस्टर्न कल्चर अट्रॅक्शनच म्हणता येईल. आणि यस, तरुण वयोगटातील किंवा त्यापेक्षा मोठ्या लोकांमध्ये वाढता व्यसनाचा प्रकार म्हणजे एक फ्रस्ट्रेशन आणि मानसिक तणाव आहे. पण हे सगळं थांबवण्यासाठी मला एक असं समजतं, जर तुमच्या घरात दूध नाही आहे तर तुम्ही चहा पिऊ शकता का? नाही. तसंच जर देशानं हे व्यसन बनवणंच बंद केलं तर लोकांमध्ये ते भेटणारच आहे आणि तो व्यसनाचा प्रकार आपोआपच कुठे ना कुठेतरी थांबला जाईल. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी प्रत्येक वयोगटाच्या लोकांसाठी एक मेंटल हेल्थ रिफ्रेशमेंट प्रोग्राम असायला पाहिजे आणि तो कंपल्सरी अटेंड करायला लावलं पाहिजे. कारण आजच्या वाढत्या तरुण वयोगटामध्ये एक सगळ्यात मोठा प्रकार आहे तो मानसिक आजार न हाताळता येणं, ज्याच्यामुळे ते फक्त व्यसनच नाही तर आत्महत्येकडे सुद्धा वळतात. आणि व्यसन हा प्रकार असा असतो की तो त्यांना असं वाटतं की त्यांचं ते टेन्शन रिलीफ करतं.
कुठेतरी हा रिफ्रेशमेंट प्रोग्राम असला म्हणजे मुलं खूप मेंटली रिफ्रेश होतील आणि जर त्यांचं मनोबळ वाढलं तर व्यसन हे आपोआपच मागे राहील. आणि त्यासाठी सरकारनं डेफिनेटली वेगवेगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आणि त्यात सगळ्यात मोठं स्टेप म्हणजे आहे की व्यसन बनवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्या कंपन्या आहेत त्यावर पूर्णपणे आणि कंपल्सरीली बंदी टाकली पाहिजे. कारण हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात डिफिकल्ट स्टेप आहे. तो जर सुरू झाला तर आपोआपच बाकी गोष्टी सॉल्व्ह होतील. वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी इथे उपस्थित राहिला, समाजात चालू असलेल्या घडामोडीवर आपलं मत व्यक्त केलं, याबद्दल सोनिया सिक्ची यांचे मी आभार मानते. नक्कीच जे समाजात घडत आहे त्यावर सोनिया मॅडमनी आपलं मत अगदी व्यवस्थित आणि ठामपणे मांडलेलं आहे. सरकारपर्यंत हे पोहोचावं, सरकारने याची दखल घ्यावी, हे आम्ही नक्की ज्ञानभूमीतर्फे प्रयत्न करू. आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम. नक्कीच आपल्यासोबत अशाच भेटी होत राहतील. थँक्यू सो मच. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.